आता कसे आहात सर्वजण. तर आज आज मी तुम्हाला ना तुम्हाला ते 3 व्हिडिओ सांगितले ते कसे वाटले तुम्ही कमेंटमध्ये सांगा बरं का. आणि आज मी त्या 3 व्हिडिओचा आहे का नाझीम, अजून हिटलर आणि अजून कोणता होता बघा त्या आईन्स्टाईनचा आणि आणि डेमोक्रेसीचा हा तिन्ही धड्यांना मिक्स केलं एक कसं बनते बघा. तुम्हाला अख्खा ते मग म्हणजे ती म्हणजे हेच समजून तुम्हाला हिटलरचं आणि आईन्स्टाईनचं सगळं समजून तुम्हाला लगेच. आणि आज अजून अजून मी त्याच्याबरोबर अजून मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगणार ती म्हणजे स्टोरी रायटिंग. आता आधी स्टोरी रायटिंग सांगतो. स्टोरी रायटिंग म्हणजे काय? स्टोरी रायटिंग म्हणजे एक गोष्ट लिहायची. कसं म्हणतो आपण गोष्ट लिहायची असती. गोष्ट म्हणजे असं कसे आता हे लिहिते तर लेखक आणि ती गोष्ट लिहितात का तशीच आपल्याला सुद्धा गोष्ट लिहायला येऊ शकते. मग जर तुम्हाला ती आहे जर तुम्हाला ती तुम्हाला सुद्धा येऊ शकते. आणि फक्त तुम्ही व्हिडिओ बघा आणि या व्हिडिओ लाईक सबस्क्राईब करा. लगेच तुम्हाला गोष्ट पण लिहायला येईल लगेच. तर हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याशिवाय जाऊ नका. तर मी सुरू करतो आता. गोष्ट कशी लिहायची म्हणजे स्टोरी रायटिंग कशी असते. तर पहिल्यांदा काय करायचं माहिती आहे का स्टोरी रायटिंगमध्ये त्यातनं 4-5 मुद्दे असते बरं का. तर पहिला मुद्दा आहे त्यातनं एक कॅरेक्टर ठेवायचा. आपलं एक कॅरेक्टर असतो त्यात एक. जसं की फिल्मचे पण असे हेच असतात ना. तर त्यात कसे कॅरेक्टर असते तसं एक कॅरेक्टर ठेवायचे आपली त्याचे नावं. परत सेकंड काय तर माहिती का ॲक्शन दाखवायची. असं वाटतं त्यात ना सस्पेन्स पाहिजे. सस्पेन्स म्हणजे पुढं काय होईल असं पुढं काय होईल असं म्हणजे त्याला वाटलं पाहिजे की पुढं काय होईल असं वाटलं पाहिजे. तर हे म्हणते स्टोरी रायटिंग. थोडंसं म्हणजे आता असंच सांगतो तुम्हाला म्हणजे एवढंच असं मला मला माहिती म्हणून आम्हाला शिकविलं आहे शाळेत म्हणून मी तुमच्याकडे शेअर करतोय. म्हणजे तुम्हाला कसं वाटलं स्टोरी रायटिंग ती सांगा बरं का आम्हाला. मला म्हणजे कमेंट करून सांगा आम्हाला. आणि म्हणजे आम्हाला शाळेत शिकवलेलं आहे आमच्या सरांनी इंग्लिशच्या म्हणून मी तुम्हाला सांगतोय. तर ना म्हणजे तुम्हाला पण यावं ते लिहायला म्हणजे स्टोरी रायटिंग लिहायला लय मजा येते. नाही तर मी पण लय असं लय लिहिल्यात अजून 2-3 तरी लिहिल्या. तर त्यापैकी तुम्हाला कधीतरी दाखवीन मी स्टोरी रायटिंग कोणत्या तरी व्हिडिओ ब्लॉगमध्ये दाखवीन तुम्हाला मी ते पण. तर ना आज आज तो नाही आला आत्ताशी म्हणजे त्याचं दुखतंय ना म्हणून त्याचा घसा त्याचं आहे की फोड आलं तुम्हाला आधी सांगितलंय. त्यामुळे ते अजून बोलानाच म्हणजे त्या बोलताच आहे नाही काही म्हणून ना ते अजून आलाच नाही वरती. तर ना मी तुम्हाला एक सांगतो बरं का. आता कुठं होतं आपण स्टोरी रायटिंग ना. तर स्टोरी रायटिंग म्हणजे काय होतं माहिती का स्टोरी रायटिंग कशी लिहायची माहिती का एक स्टोरी आपण कशी स्टोरी लिहित होतं तशी स्टोरी रायटिंग लिहायची. म्हणजे स्टोरी म्हणजे का आपण साधी नुसतं असं सलंग नाही लिहायचं. त्यात काय असलं पाहिजे माहिती का सस्पेन्स असला पाहिजे. म्हणजे की ना कसं असं समजा की ना आपल्याला वाचायला इंटरेस्ट आला पाहिजे की पुढं काय होईल काय झालं असं पुढं. फिल्ममध्ये दाखवतात ना आधीच काहीतरी ना असं काहीतरी झालेलं असतं ते नंतर त्याच्या मागची सगळी बॅक स्टोरी दाखवतात. म्हणजे तसं की पुढं काय होतं असं की शेवटी कळतं म्हणजे कोणत्या तरी पिक्चरमध्ये की ना म्हणजे जे हिरो हे असतो का मेन म्हणजे जी मेन असतो का तेव्हाच हे असतो असं काहीतरी असतं ना ते ह्याच्यामध्ये पण. तर तशीच म्हणजे ही गोष्ट अशी गोष्ट आहे बरं का. म्हणजे ही स्टोरी रायटिंग असती त्यातनं सस्पेन्स पाहिजे बरं का. आपला सस्पेन्स एक पाहिजे म्हणजे की ना पुढं काय होईल. तर मग आता सांगितलं ना पुढं काय होऊ शकतं असं. परत कॅरेक्टर पाहिजे. तर कॅरेक्टर असलं का कॅरेक्टर झाले का नंतर काय पाहिजे माहिती आहे का कॅरेक्टर झाल्यावर काय बघा हां कॅरेक्टर झालं ना त्याचं ना एकदम चांगलं असं फॉर्मॅट पाहिजे की ना ती वाचायला आवडली पाहिजे लोकांना. म्हणजे चांगली वाटली पाहिजे लोकांना. अशी काही पण नाही म्हणजे चांगली वाटली पाहिजे. आणि ना नंतर काय होतं माहिती का पेपरला पण येतं बरं का तुम्हाला. हे पेपरला पण येतं स्टोरी रायटिंग. जर माझ्या का 10वी असताना 10वीला तर पेपरला सुद्धा येत ती स्टोरी रायटिंग ते ना. तर हे व्हिडिओ बघितला का तुम्हाला लगेच सगळे येईल. फक्त हा व्हिडिओ बघा पूर्ण व्हिडिओ बघा. तर तुम्हाला स्टोरी रायटिंग कोणती पण स्टोरी असू द्या तुम्हाला लगेच येईल आता. आणि नंतर ना कॅरेक्टर एक ठेवायचं. तुम्हाला कोणत्या तरी ब्लॉगमध्ये मी स्टोरी पण दाखवेन माझी वाचून. मी एका पेजावर लिहिली बघा लय भारी स्टोरी आहे. आणि त्याचा अर्थ पण सांगतो तुम्हाला जरी अर्थ पण सांगतो त्याचा बरं का. आणि उद्याच्याच व्हिडिओमध्ये दाखवतो तुम्हाला एक स्टोरी लिहिली मी तुम्हाला दाखवतो त्या. आणि ना पेपरमध्ये कसं असतं माहिती का पेपरमध्ये कसं असतं आपल्याला मुद्दे दिलेले असतात आणि त्याच्यावरच ना आपल्याला स्टोरी लिहायची असते. आता कसं इथं बघा मुद्दे दिलेले असतात कोणते असे इंग्लिशमध्ये समजा इंग्लिशमध्ये पण असते ती स्टोरी मराठीमध्ये पण असते. म्हणजे स्टोरी लिहायला मराठीमध्ये पण असते. तर ना मी आता सांगतो तुम्हाला स्टोरी कशी लिहायची. तर पहिल्या ती काय करायचं माहिती का कॅरेक्टर ठेवायचा. नंतर सेकंड ते काय करायचं कॅरेक्टर ठेवला का त्याला एक ही ठेवायचं बघा काय म्हणजे काय कॅरेक्टर ठेवला का नंतर काय ठेवायचं माहिती का
त्याच्यावर एक बॉडी, त्याला बॉडी म्हणतो आपण, म्हणजे बॉडी चालते, सॉरी बॉडी आलं ती ना, आपण ना कॅरेक्टर ठेवला का सस्पेन्स ठेवायचं त्याला, सस्पेन्स की पुढं काय होईल, तुम्हाला आता सांगितलं ना पुढं काय होईल असं वाटलं पाहिजे काय होईल. तर नंतर सेकंड डे काय अजून ठेवायचं माहिती का, नंतर ना एक म्हणजे ना रिॲक्शन म्हणजे रिॲक्शन म्हणजे ना परत ना परत म्हणजे सगळं मग नंतर नंतर सांगायचं की ना असं झालं अचानकच, म्हणजे ना आता कसं फिल्म दाखवतात आधी तो मेन होता, नंतर तेव्हाच हे वाईट झालता म्हणजे वाईट होता, तर असं काहीतरी असं दाखवायचं, म्हणजे जो चांगला वाटत होता ते वाईट होता असं असतं ना फिल्ममध्ये पण. तर तसं ते दाखवायचं आणि नंतर काय करायचं माहिती का, ती झालं का तेवढं, तर नंतर ना एक आपली स्टोरी रायटिंग झाली म्हणजे एवढी झाली का, नंतर सगळं म्हणजे हळूहळू सांगायचं असं, जास्त म्हणजे सस्पेन्स ठेवायचं आणि सांगायचं, म्हणजे ती पुढच्याला वाचायला आवडती पण. आणि ते आवडली का, समजा पेपरमध्ये त्याला 5 मार्काची असते वाटतं, ती 5 मार्काची, हा 5 मार्काच्या पेपरमध्ये 5 मार्काची असते आणि इंग्लिशच्या 3 मार्काची असते वाटतं, आम्हाला सरांनी सांगितले म्हणून सांगतोय की ना 3 मार्काची असते ना, त्या 3 मार्कासाठी ना म्हणजे 3 मार्क आहेत ना, त्याला आपल्याला इतकं लिहावं लागतं ना त्या 3 मार्काला, की म्हणजे लय लिहावं लागतं, म्हणजे 3 मार्काला ना अशी इतकी भारी स्टोरी लिहावं लागते ना मग 3 मार्क मिळवायसाठी. आणि मराठीत 5 मार्काला असते अशी स्टोरी, तेवढी अख्खी लिहायला ना आपल्याला म्हणजे सस्पेन्स बनवून ठेवायचा. मराठीमध्ये तर सोपं आहे, फक्त इंग्लिशमध्ये जरा अवघड आहे. तर तेवढं मला म्हणजे आम्हाला सरांनी नीट सांगितलं म्हणून ना मी पण तुम्हाला सांगावं असं वाटलं म्हणून मी सांगतोय तुम्हाला. तर ना नंतर काय झालं माहिती का, नंतर काय झालं म्हणतोय, ते हिटलरचं पण सांगितलं म्हणून नंतर काय झालं म्हणतोय. आणि नंतर काय करायचं माहिती का, ती स्टोरीचं जसं लिहिलं का फॉर्मॅट, आणि नंतर ना अजून काहीच करायचं नाही, खाली आपलं नाव म्हणजे जर असं काही पब्लिश करायचे असेल का, म्हणजे सगळ्यांना पब्लिक करायचे असेल का, समजा प्रिंट पुस्तक छापायचं, त्यात पण कसा सस्पेन्स असतो आपल्याला की पुढं काय होईल पुढं काय होईल असं वाचायला, तर तसा असं सस्पेन्स पाहिजे, पुढं काय होईल असं वाटलं पाहिजे, काय होईल काय होईल काय होईल पुढं असं वाटलं का, म्हणजे काय होतं माहिती का, असं वाटलं का की ना म्हणजे त्याला असं उत्साह येतो एक वाचायला आपलं पुस्तक. आता कसं म्हणजे ना कोणा असं उत्साह येतो बरं का, म्हणजे कसं म्हणायचं बघ, कोणाची स्टोरी डायरेक्ट अशी ॲज इट इज म्हणजे जसं एकदम साधी असते त्याच्यात बघायला बघा उत्साह येत नाही बघा, कोणती मालिका तशी असती किंवा कोणते असं काहीतरी असतं ना पिक्चर असलं का बघायला मजा येत नाही. पण ना असं जे असं आहे का ज्यात सस्पेन्स असतो की ना ती बघायला लय मजा येते, ती बघायला खरं मजा येते पण, म्हणजे ते असं मजा येते म्हणून ना अशी स्टोरी रायटिंग लिहिते. तर नंतर अजून काय करते माहिती का, स्टोरी रायटिंगमध्ये ना स्टोरी लिहिताना कशी लिहायची माहिती का, त्याच्यात ना एकदम असं ही पाहिजे बघा, फिलिंग्स पण पाहिजे त्यात, फिलिंग्स म्हणजे फिलिंग्स आता कशा माहिती का, त्यात आपण लिहायचं असा इमोशन्सचं असं का काहीतरी, तर इमोशन्स द्यायचे, म्हणजे इतके शब्द ते असे वापरायचे ना की समजा रात्रीचं काही दाखवायचं असलं बरं का सीन, तर हे नाईट असं काहीतरी डेंजर असं डार्कनेस ऑल एरिया असं काहीतरी, म्हणजे असं डार्कनेस इन ऑल प्लेस असं काहीतरी, असं डेंजर म्हणजे असं एकदम असं हे म्हणायचं जे की वाचायला ना आवडन असं म्हणायचं, म्हणजे चेक करून आपल्याला ना ते पुढच्याला वाचायला ती आवडन स्टोरी. तर ना नंतर काय अजून काय सांगायचं होतं, ते अशी म्हणजे ही स्टॉप मध्ये सांगितली तुम्हाला, तरी अजून जर कळलं नसेल तर तुम्ही तसं सांगा, मी परत ह्याच्यावर डिटेलवर पण व्हिडिओ बनवतो, म्हणजे तुम्ही अजून ना. आणि हा स्टोऱ्या कशा वाटतात ते तुम्ही सांगतच नाही बाबा. आणि जर आता तुम्हाला ही फॉर्मॅट जर कळला असला तर या व्हिडिओला लगेच सबस्क्राईब करा बरं का, आणि जरी नसेल कळला तरी तरी सबस्क्राईब करा. मी तुम्हाला अजून एकदा पुढचं सांगतो, ही नाझीम अजून हे 3 गोष्टी मिक्स केल्या का, कोणत्या 3 गोष्टी, हिटलरची फर्स्ट, हिटलरची सेकंड, आईन्स्टाईनची, आणि थर्ड डेमोक्रेसीची. हां, एवढ्या 3 गोष्टी मिक्स करून तुम्हाला आता परत एक गोष्ट सांगतो, आणि तुम्हाला स्टोरी रायटिंग कशी वाटते ती पण सांगा, जरी नाही कळली तरी शेवटी पण तुम्हाला एकदा सांगतो नीट, परत अजून लई ह्याच्यापेक्षा डीपली एक्सप्लेन करून सांगतो. तर आधी ना आधी अजून स्टोरी रायटिंग सांगतो तुम्हाला मी. तर स्टोरी रायटिंगमध्ये फर्स्टली काय असतं माहिती आहे का, परत एकदा सांगतो तुम्हाला. स्टोरी रायटिंगमध्ये ना आपल्याला कॅरेक्टर्स ठेवावं लागतात, आपले कॅरेक्टर्स. समजा एक कॅरेक्टरचं नाव राज आहे, असं राज आहे समजा बरं का, एक राज नावाचा कॅरेक्टर आहे, आणि एक ना राज नावाचा एक आहे, आणि एक ना राम नावाचा एक आहे बरं का कॅरेक्टर, असे 2 कॅरेक्टर आहेत, त्यांची स्टोरी लिहायची. तर असे 2 कॅरेक्टर ठेवायचे. परत ना पेपरमध्ये कसं समजा पेपरमध्ये लिहायचं असलं बरं का, तर पेपरमध्ये कसं लिहायचं माहिती का, पेपरमध्ये ना आपलं कसं लिहायचं की ना, जे आपलं हे असतं का पेपरवर मुद्दे असतात ना, त्याच्यावर थोडी शॉर्टमध्ये असते. तर समजा ना एक असं मी गोष्ट लिहित तुम्हाला ती सांगतो एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये, उद्या सांगतो बरं का तुम्हाला ती गोष्ट.
आणि ती गोष्ट कशी माहिती का, ती पण अशी ह्याच्यावरच आहे, म्हणजे एक अशीच आहे की ना, त्यात मी नवीन नवीन ॲड केलं एक गोष्टी की ना, वन डे असं काहीतरी राज गोइंग टू ओन कार असं काही लिहिलंय. तर ती तुम्हाला कशी वाटते ती पण सांगा बरं का. आणि मी काय सांगतो बरं का, तर नीट ऐका बरं का ही गोष्ट. ह्याच्या एवढं ही कॅरेक्टरचं एवढं मेन नाही, तेवढं हे पुढचं मेन आहे. काय माहिती का, की कॅरेक्टर जरी असं हे असलं ना, कॅरेक्टरचं एवढं काय नसतं. तर नंतर काय होतं माहिती का, कॅरेक्टरचं ना, कॅरेक्टर जरी हे असला का, म्हणजे कॅरेक्टर जरी आपण जर नाही घेतलं तरी चालतं, पण कॅरेक्टर शिवाय ना अजून एक गोष्ट म्हणजे घ्यावं लागते, ती म्हणजे ॲक्शन, सस्पेन्स लय गरजेचं आहे. सस्पेन्स म्हणजे इतका गरजेचा आहे ना, सस्पेन्सच म्हणजे सगळा असं गरजेचं आहे आत्तापर्यंत. म्हणजे त्या स्टोरी रायटिंगमध्ये सस्पेन्स असला का, मगच म्हणजे असं चांगलं हे करता येतं आपल्याला. तर मग सस्पेन्स एक गरजेचं आहे बघा. आता मी इथं माझ्या इथं मोबाईल इथं लावतो बघा, तुम्हाला म्हणजे मी समजल. तर सस्पेन्स एक गरजेचं आहे बरं का. आणि जर सस्पेन्स एक गरजेचं आहे ना, तर अजून एक काय गरजेचं आहे माहिती का, सस्पेन्स झाला का, सस्पेन्स नंतर आपल्याला ॲक्शन दाखवायची, त्यात फिलिंग्स दाखवायचे. फिलिंग्स काय असते तर सॅडनेस असलं तर हॅपीनेस, असे वेगवेगळे फिलिंग्स दाखवायचे. तर आपल्याला फिलिंग्स दाखवायचे वेगवेगळे. असे फिलिंग्स दाखवले का मग काय होतं माहिती का, इमोशनची फिलिंग, असे वेगवेगळ्या फिलिंग्स दाखवल्या का नंतर ना, म्हणजे हे होतं फिलिंग्स असं, म्हणजे हे होतं बघा, फिलिंग्स आल्या का म्हणजे मनाला असं ती वाचायला आवडती. सस्पेन्स संग फिलिंग्स पण. आता हा काही तर पाऊस आलाय, तुम्हाला दिसत नसेल पण पाऊस येतोय लय. आता पाऊस यायला लागलाय. मी आता कोपऱ्यात थांबतो, असं बरं का, कोपऱ्यात थांबून तुम्हाला सांगतो. आणि आता ही समजलं असं स्टोरी रायटिंग, तर तुम्हाला सांगा बरं का कमेंटमध्ये. नसेल समजली तरी पण मी तुम्हाला लास्टला सांगतो. आणि लगेच ह्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा जर कशी वाटली एक स्टोरी रायटिंग. आणि आता मी ते नाझिमची म्हणजे हिटलरची गोष्ट सुरू करतो पहिल्यापासून. म्हणजे आता हे तीन गोष्टी मिक्स करून बरं का, पहिले तुम्हाला हिटलरची सांगितली, नंतर आईन्स्टाईनची, नंतर डेमोक्रेसी. ती गोष्टच म्हणजे नीट सांगितली तुम्हाला. आता जर हे तिन्हीचं तुम्ही हे तीन व्हिडिओ बघितले का, आणि नंतर हे पण व्हिडिओ बघितला का, मग तुम्हाला एकदम ते समजून जाईल एकदम गोष्ट त्यांची. कारण की हिटलरची बरं आईन्स्टाईन पण कमल माहिती का, किंवा आईन्स्टाईन बरं हिटलर कमल माहिती का, ह्या दोघांचा जन्म एक संघ म्हणजे एकाच वर्षात नाही बरं का, पण म्हणजे हेच झालतं एकदम म्हणजे असं एकाच, म्हणजे तेव्हा ते होते, जेव्हा हिटलर होता का तेव्हा आईन्स्टाईन पण होते. आणि हिटलरच्या डेमोक्रेसी पण होती. डेमोक्रेसीचा पण बडा मोठा रोल आहे म्हणून असं ही तर पहिल्या ते काय होतं माहिती का, आता पहिल्यापासून स्टार्ट करतो बरं का. हिटलर आहे का, हिटलरचा जेव्हा जन्म होतो का तेव्हा त्याला ना ज्यूइश, शॉर्टकट्समध्ये सांगतोय आज, त्यांना ज्यूइश लोकांवरनं ते जेव्हा मोठा होतो का त्याला ज्यूइश लोकांना म्हणजे लई हेट करत असतो तो. आणि तो डेमोक्रेसीत जातो. आता डेमोक्रेसी तुम्हाला माहीत असेल, डेमोक्रेसी तेव्हा सांगितली तरी अजून एकदा सांगतो. डेमोक्रेसीमध्ये काय असतं माहिती का, त्यावर 33 मिनिटाचा व्हिडिओ बनवला आहे, तो तुम्ही अख्खा बघा तर तुम्हाला डेमोक्रेसी समजेल. पण तरी अजून थोड्या शॉर्टकटमध्ये सांगतो, पण ते व्हिडिओ बघितलं की तुम्हाला अख्खंच समजेल डेमोक्रेसी म्हणजे काय. डेमोक्रेसीमध्ये किती असे रूल्स असतात बरं का, ते रूल्सला फॉलो करूनच आपण म्हणजे हे करायचं असतं, डेमोक्रेसीला पाळायचं असतं. आणि नंतर काय होतं माहिती का, डेमोक्रेसी का मेन आहे. आणि डेमोक्रेसी झाली का नंतर अजून काय माहिती का, डेमोक्रेसी नंतर काय असतं बघा. हा आता ना एकदा आईन्स्टाईनचे पूर्ण म्हणजे थोडीशी सांगतो, नंतर हिटलरची सांगतो. हिटलरच्या डेमोक्रेसी येणार आहे म्हणून त्याचं काय एवढं हे नाही. आधी आईन्स्टाईनची सांगतो. आईन्स्टाईन आहे का, आईन्स्टाईन जेव्हा जन्मले का तेव्हा ते ना येड्यावणीच, म्हणजे असं त्यांच्या आईवडिलांना ना ते येडे वाटायचे की ते काहीच म्हणजे ना ते येडेच येतं. आणि ते जेव्हा ना 1.5 वर्ष झाले का, 1.5 नाही 2.5 वर्ष झाले का, 2.5 वर्ष झाले का ते ना असं एक शब्द डबल बोलायचे. आता तुम्हाला समजा हॅलो म्हणायचं असेल ना, हॅलो हॅलो असं दोनदा म्हणायचे एकच शब्द. म्हणजे आपण जसं हॅलो एकदाच म्हणतो का, तसं ते हॅलो हॅलो असं दोनदा म्हणायचे की ट्वाईस, म्हणजे दोनदा असं ते शब्द हे म्हणायचे. आता सेकंड थिंग काय येतं आहे, आता नंतर ना त्यांना ना सगळे ब्रदर बोरिंग म्हणायचे. ब्रदर बोरिंग म्हणजे काय माहिती का, की त्यांना ना खेळायला दुसरे ना, म्हणजे त्यांना एवढं काहीच कळत नव्हतं खेळातलं. आणि ते म्हणजे खेळायला कोणच घेत नव्हते त्याचं, म्हणजे त्याला ना त्यांच्या मित्रांना खेळायला घेतच नव्हते. पाऊस वाढलाय आता थोडासा वाढलाय. मी इथं कोपऱ्यात येतो बघा, इथं वरती तुम्हाला दिसत असतं नका, ही वरती ना हे लावलंय हो असं वरती, असं हे लावलंय म्हणून त्याचं पाऊस येत नाही, थांबतो ना असं. म्हणजे वरती मजा येते बघा व्हिडिओ बनवायला, कारण की सगळं वातावरण ते असतं ना म्हणून. परत ना नंतर काय होतं माहिती का, हिटलर आहे का, नाही हिटलर झालं ती हे आहे का आईन्स्टाईन, त्यांनी काय करते माहिती का, ते ना म्हणजे ना ते ना त्याला ब्रदर बोरिंग म्हणतात ना, म्हणून ते एकटेच खेळते. त्यांना ना मेकॅनिकल टॉईज म्हणजे ना असे रिमोटचे गाडी असे त्यांना म्हणजे हे आवडते, तर टॉईज आवडते, तर खेळणे आवडते. तर
आणि त्यांच्याबरोबर ते खेळत म्हणजे त्यांच्याबरोबरच खेळत होते ते. आणि ना जेव्हा ते ना त्यांची बहीण जेव्हा जन्मते का म्हणजे न्यू बॉर्न बरं का, त्यांच्या बहिणीचा जेव्हा जन्म होतो का आईन्स्टाईनच्या, तेव्हा ते काय म्हणतात माहिती का, ह्यांचं ना आता मग ह्याचं पाय कुठं येतं म्हणजे ह्याला चाकं कुठं येतं. त्याला वाटलं की आईन्स्टाईनला वाटलं की ती खेळणीच आहे. आणि नंतर काय होतं माहिती का, आईन्स्टाईन जसं मोठं व्हायला लागतो का म्हणजे इथं डायरेक्ट आता हिटलरची तर मला एवढी मागची स्टोरी माहित नाही, ती जेव्हा छोटा होता तेव्हा काय काय होतं. पण जेव्हा तो मोठा होता का तेव्हापासून म्हणून मी आईन्स्टाईनला पण आता मोठं मोठं करतो आणि मग सांगतो तुम्हाला दोन्ही गोष्टी नीट. त्यामुळे आधी आईन्स्टाईनची सांगतोय नंतर हिटलरची सांगतो. आणि नंतर काय होतं माहिती का, आईन्स्टाईन जे आहेत का आईन्स्टाईन ते काय करते तर आईन्स्टाईन आहे ना आपले जी काय म्हणायचं तुम्हाला म्हणजे आपले हे आहे का आईन्स्टाईन, ते काय करते तर त्यांना जेव्हा बहिणीचं सांगितलं ना आता तुम्हाला, तिच्या बहिणीचं नाव असतं माझं नाव असतं बहिणीचं. आणि नंतर ना ते मोठे होतात का नंतर ते ज्युरिच शहरात युनिव्हर्सिटी इन जर्मनमध्ये जाते. तर मधल्या गोष्टी सांगत नाही तुम्हाला, लई ती मधल्या गोष्टी लिहितं. आणि त्यांना नंतर ना 1902 मध्ये ना त्यांना जॉब लागतो बघा. म्हणजे 1902 मध्ये त्यांचा जॉब सिक्युअर होतो, म्हणजे तिथं प्रॉपर तिथं कामाला असते तर म्हणजे तिथं ती कामालाच म्हणजे आता कामालाच ह्या म्हणजे होते तर ती. आणि नंतर काय होतं माहिती का, ते कामाला असे हे होते ना, नंतर काय झालं माहिती का, ते आहे का नंतर त्यांनी ना तिथे एक मिलेवा मॅरिक नावाची पण एक मुलगी होती, ती पण त्या आईन्स्टाईनमध्ये हुशार होती. मग ते दोघं ना 1903 मध्ये 1903 मध्ये ते लग्न करते तर. आणि नंतर ना 1919 मध्ये त्यांचं म्हणजे डिवॉर्स घेत होतं, कारण की त्यांचे लय सारखे भांडणं चाललेले म्हणजे भांडणं होत होते. आणि आता ना नंतर त्याच वर्षी 1919 मध्येच ना त्यांनी ना त्याच्या कझन बरं आईन्स्टाईन त्याच्या कझन बरं ना लग्न केलं. कझनचं नाव होतं एल्सा. कझनचं नाव काय होतं एल्सा. आणि नंतर आता हिटलरची स्टोरी सुरू करतो. हिटलर कोण होता, हिटलर मोठा झाला का त्याला ज्यूइश लोकांना आवडत नसते. त्यांनी काय केलं माहिती का, छोट्यापासून 2-3 महिन्याच्या ना म्हणजे न्यू बॉर्न म्हणजे नवीनच जन्म झालेल्यांपासून ना अख्ख्या ज्यूइश लोकांना मारायला सुरुवात केली. आणि शेवटी काय झालं माहिती का, तो ना स्वतःच जेलमध्ये गेला. म्हणजे तो जेलमध्ये पण गेलता आधी. आणि त्यांनी डेमोक्रेसीला पण लई केलं की ना, डेमोक्रेसीचे सगळे रूलच चेंज केले. ते रूल नाही ना चेंज करू शकत, तरी त्यांनी रूल चेंज केले अख्खे डेमोक्रेसीचे. आता लई पाऊस चालू इथं म्हणून कॉपऱ्यात येतं जरा अजून. तर ना नंतर त्याने अख्खे रूल चेंज केले का डेमोक्रेसीचे. नंतर काय झालं माहिती का, रूल चेंज केले का नंतर ना काय बघा काय सांगायचं होतं मला, नंतर ना डेमोक्रेसीचे त्यांनी रूल चेंज केले का नंतर ना म्हणजे डेमोक्रेसीचे रूल चेंज नाही ना करू शकत, तर ना त्यांनी चेंज केले तरी पण. आणि नंतर काय झालं माहिती का, हिटलरने चेंज केले का, हिटलरला म्हणजे जेल पण झाली बरं का, पण त्यांनी जेलमध्ये सुटून डबल ही केला त्याचा आतंक केला. आणि नंतर काय झालं माहिती का, त्यांनी हे केलं का, त्यांनी सगळं त्याच्या काबूत घेतलं बरं का, सगळं त्याच्या मुठ्ठीत घेतलं. आणि नंतर काय केलं माहिती का, त्यांनी ना स्वतःने असं हे केलं बघा, स्वतःचं राज्य केलं त्यांनी. छोट्याल्यांना असं ज्यूइश लोकांना किंवा अदर्स पीपल म्हणजे ज्यूइश त्यांचे जर्मनीचे जे आहे का ते सोडून ना बाकीचे ज्यूइश आहे का त्यांना डायरेक्ट मारून टाकलं. समजा असे गॅस आहे का, गॅसला असं गॅस असते ना आपली म्हणजे त्यांनी मरतं तसली गॅस सोडली त्यांच्या म्हणजे त्यांच्या ह्याच्यावर. त्यांना त्या ह्याच्यात एका रूममध्ये टाकलं म्हणजे असं त्यात ठेवलं आणि ना ती गॅस सोडली ते मारायसाठी. आणि नंतर हिटलरचा म्हणजे अजून आईन्स्टाईन काय होतं माहिती का, आईन्स्टाईनचं तसंच ते मोठं म्हणजे हे होतं चालतो असं फेमस व्हायला लागतो आईन्स्टाईन. आणि नंतर काय होतं माहिती का, आईन्स्टाईन फेमस व्हायला लागला का नंतर ना त्याला एक कळतं की न्यूक्लिअर बॉम्ब पॉसिबल आहे बनवायचं, पॉसिबल आहे बरं का न्यूक्लिअर बॉम्ब बनवायचं. आणि तो न्यूक्लिअर बॉम्ब म्हणजे बनवितो बरं का, न्यूक्लिअर बॉम्ब बनवायला हे करतो. म्हणजे आईन्स्टाईन नाही बनवित बरं का, पण ना ते जर ही हिटलरला कळली का गोष्ट तर हिटलर ना ही करू शकतो ना. म्हणून ना आईन्स्टाईन काय करते माहिती का, त्याला ना ही करते आहे का जी ते ना अमेरिकेला गेले असते हिटलरच्या भ्यानी. आता लई जण ना अमेरिकेला जात असते तर हिटलर इतका वाईट असतो. आणि नंतर काय होतं माहिती का, हिटलर आहे का, हिटलर काय करतो का, इथं पण पाऊस लागायला लागलाय. मी आज थोडाच काढतो व्हिडिओ, अख्खं नाही सांगत ते, लईच पाऊस आता आलाय बरं का. नंतर काय होतं माहिती का, हिटलर जे आहे का हिटलर तुम्हाला फर्स्ट सांगतो बरं का, पाऊस सगळं हो का इथनं पण पाणी पडायला लागलंय हो का, असं तुम्हाला दिसत नसेल पण हो का पाणी पडतंय बरं का थोडं. तर मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो अजून. नंतर हिटलर आहे का, हिटलरने काय केलं माहिती का, हिटलरने ना आपलं एक असं काय म्हणते तर हिटलरने स्वतःने असं म्हणजे स्वतःलाच गोळी मारू घेतली, कारण की रशिया फ्रान्स असे USA असले देशाच्यावर ना आक्रमण करायला लागलेलं त्याच्यावर. तितका त्याला म्हणजे रागा त्यांनी ना इतक्या लोकांना मारलेलं म्हणजे त्यांच्या पण देशातल्या मारलेलं म्हणून ना त्यांनी ना असं त्याला मारलं डबल. नंतर काय झालं माहिती का,
नंतर आईन्स्टाईन आहे का, आईन्स्टाईनचं नंतर ना स्टोरी पुढं चलते की ना, आईन्स्टाईन आहे का एक ना तिकडचे, थांबा बरं का 5 मिनटं मी जरा इथं जातो. आईन्स्टाईनची जी स्टोरी आहे का नंतर पुढं होते का, नंतर काय होतं माहिती का, आईन्स्टाईन ना इकडे जातात बघा, सगळीकडेच पाऊस लागतो, कुठं जावं ते समजा ना, इथं जातो हा. आईन्स्टाईनची स्टोरी मग पुढं असते का, आईन्स्टाईन काय करतो माहिती का, आईन्स्टाईन आहे ना, आईन्स्टाईन काय करते माहिती का, पुढं आईन्स्टाईन आहेत ना ते म्हणजे हे करते ते ना, आपले फ्रान्सचे जी फ्रँकलिन रुझवेल्ट असे नावाचे प्रेसिडेंट असते तवाच्या, USA अमेरिकाचे, USA आणि ते काय करतात माहिती का, ते ना त्या ह्याला हे का म्हणजे हे करायचं बघते तर ते ना जे आहे का आईन्स्टाईन आहे का, आईन्स्टाईन तेव्हा त्यांना लेटर लिहिलेलं असतं बरं का, की ना असं असं बॉम्ब पॉसिबल आहे बनवायचं, आणि ते बनला तर लई डेंजर म्हणजे स्फोट होऊ शकतो, म्हणजे लई देश अख्खी 2-3 देश त्याच्यात हे होते बारकाले असले तर. आणि नंतर काय केलं माहिती का त्यांनी त्यांनी आहे का, आणि त्यांनी आहे का काय केलं माहिती का, म्हणजे त्या न्यूक्लिअर बॉम्बमध्ये इतकी पॉवर आहे की अख्खा देश ते ताबा होऊ शकतो. आणि नंतर त्यांनी काय केलं माहिती का, त्यांनी ना ती लेटर पण वाचले बरं का, आईन्स्टाईनचे दिलेले. आणि कुणी बघा काय म्हणायचं, त्यांनी लेटर पण वाचले, आणि लेटर वाचले का नंतर काय झालं माहिती का, लेटर वाचल्यावर तरी त्यांनी ते न्यूक्लिअर बॉम्ब बनविला त्यांनी न्यूक्लिअर बॉम्ब. आणि नंतर काय झालं माहिती का, न्यूक्लिअर बॉम्ब बनविला का, शेवटी त्यांनी हेच केलं बघा, काय म्हणायचं तुम्हाला, शेवटी त्यांनी ना हिरोशिमा नागासाकी असे 2 राज्य आहेत बघा जपानचे, त्याच्यावर त्यांनी न्यूक्लिअर बॉम्ब टाकला. आणि तिथं म्हणजे मग आईन्स्टाईनला लई कसं तरी वाटलं. आणि नंतर आता शॉर्टमध्ये सांगतो, त्यांनी नंतर काहीच नाही केलं, त्यांनी ते अजून लेटर आहे का त्यांचे पब्लिक केले, आणि ते पण डेमोक्रेसीत गेले. जसं हिटलर गेलता का तसंच ते पण डेमोक्रेसीत गेले. आणि त्यांनी पण वाईट आहे का, त्यांना ना म्हणजे त्यांना शांती पाहिजे होती, आणि वयाच्या 75व्या वर्षी ते म्हणजे गेले असे. म्हणजे ही हिटलरची त्याची स्टोरी का सगळीकडे आता वल्ल वल्ल झालं, खाली बघा का सगळीकडे असं वल्ल झालं. आणि का तुम्हाला म्हणजे वाटत असलं का फोटो का पाणी बघा, का हे तर तुम्हाला दाखवतं हातात घेऊन का, ये ना का किती पाणी पडते, म्हणजे ह्याच्यावरनं पडतंय पाणी. माझे केस पण किती वल्ले झाले तर जाऊन द्या तुम्हाला, म्हणजे आता इथं सांगतो. आणि शॉर्टमध्ये एकदा स्टोरी रायटिंग पण सांगतो तुम्हाला. स्टोरी रायटिंग म्हणजे काय माहिती का, त्यात कॅरेक्टर पाहिजे, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे कॅरेक्टर पाहिजे, परत ना त्यात ना सस्पेन्स पाहिजे, असं स्टोरी रायटिंग पण आहे. तर आजचा व्हिडिओ आता इथंच थांबतो, लई पाऊस आहे. तुम्हाला कशी वाटली गोष्ट हे कमेंटमध्ये सांगा, आणि या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर केल्याशिवाय जाऊ नका. तर धन्यवाद.